नमस्कार. आज आपण शिमला मिरचीची भाजी बघतोय. त्यासाठी लागणारं खोबरं, लसूण, कोथिंबीर. आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व बारीक करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला खोबरं, लसूण, शिमला मिरची आणि कोथिंबीर व्यवस्थित चिरून घ्यायचं आहे. आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. त्यातील बी काढून टाकायचं आहे. आपल्याला पाहू शकता इथे. आता त्यासाठी लागणारे आपल्याला मसाला तयार करून घ्यायचा आहे. मी एका प्लेटमध्ये शेंगदाण्याचे कूट घेतलेला आहे. त्यामध्ये कलरसाठी लाल बारीक केलेले खोबरं, लसूण, कोथिंबीरीची पेस्ट घेतलेली आहे. आता त्यामध्ये कांदा लसूण मसाला, जिरे पावडर घालून घ्यायचा. कलरसाठी लाल तिखट त्यामध्ये 1 चमचा तेल घालून व्यवस्थितपणे मीठ घालायचं आहे. त्यानंतर त्यामध्ये तेल घालून व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे. आपल्याला मिरचीमध्ये भरण्यासाठी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. मसाला कोरडाच वाटत असेल तर त्यामध्ये थोडंसं पाणी घातलं तरी चालेल. आपला मसाला तयार आहे. संपूर्णपणे हाताने असं मिक्स करून घेतलेलं आहे. आता जिरे टाकून मसाला मिरच्यांमध्ये भरून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला तो उरलेला मसाला सर्व यामध्ये टाकून द्यायचा आहे. आपल्याला इथे पाहू शकता व्यवस्थित भाजून जिरे मोहरी टाकून घ्यायचं आहे. थोडेसे भाजून झाल्यानंतर आपल्याला व्यवस्थित मसाला टाकून घ्यायचा आहे. गॅसवरती 7-8 मिनिटे शिजवून घ्यायचं आहे. सर्व मिक्स करून आपल्याला बघायचं आहे शिजले का नाही ते. थोडंसं मीठ टाकायचं. 7-8 मिनिटानंतर आपली मिरची संपूर्णपणे शिजलेली टाकायचं आहे. अगोदर पण आपण टाकलेलं आहे मीठ.